नमस्कार मित्रांनो, मी संतोष जाधव स्वागत करत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत कात्रज राजीव गांधी झुलॉजी पार्क बघण्यासाठी. परंतु कात्रजला जातानाच आपल्याला या ठिकाणी पुण्यधाम आश्रम बघायला भेटलं. जर आपल्याला पुण्यधाम आश्रम बघायला भेटलं तर थोडंसं पुण्य तर आपण इथं या ठिकाणी केलंच पाहिजे. म्हणून आम्ही या ठिकाणी गौशाळा बघायला आलेलो आहोत. आणि तुम्ही बघू शकता गौशाळा किती सुंदर 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 अशी मिळते. हॅलो 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 अरे एक मिनटं नंतर खाऊ. मित्रांनो, याला खायला दिलेलं आहे मी, पण तो फक्त आता खाण्यात मग्न आहे. तर जाऊ दे, ते पण त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. मी त्याला मस्त मस्त खायला दिलं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, या ठिकाणी खूप काय बघण्यासारखं आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी महादेवाची संपूर्ण फॅमिली आहे. आणि या ठिकाणी श्रीकृष्ण पण आहे. गाया म्हणलं की श्रीकृष्ण या ठिकाणी आहेच आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, पालखी चाललेली आहे पंढरपूरला. त्या ठिकाणची एक दिंडी पण या ठिकाणी थांबलेली आहे. त्यामुळं या ठिकाणी जेवण पण आहे. परंतु हे ज्या ठिकाणी आहे आपण येतानाच ऑलरेडी जेवण करून आलेलो होतो. परंतु माघारी असताना आपण पुन्हा एकदा या ठिकाणी व्हिजिट देणार आहोत. उरलं तर नक्की खाणार आहोत. तोपर्यंत बघू. मित्रांनो, तुम्ही बघू शकता एक पत्थर सिर्फ एक बार मंदिर जाता है और भगवान बन जाता है. और हम इंसान हर रोज़ मंदिर जाते हैं लेकिन भगवान तो दूर इंसान भी नहीं बन पाते. याचा सरळ सरळ अर्थ आहे, एक दगड एकदा मंदिरात गेला तर तो देव बनतो. आणि आपण रोज रोज मंदिरात जातोय तरी आपण साधा माणूस बनू शकत नाही. किती महत्त्वाचा संदेश आहे. खातो भाजी गरम तिकीट काढण्यासाठी ही जी आहे ही एवढी मोठी लाईन आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी तिकीट तर घेतलेलं आहे, परंतु या तिकिटासाठी एवढी झंझट झाली आहे आपल्याला की या ठिकाणी ऑनलाईन पैसे स्वीकारले जात नाहीत. त्यासाठी तुम्हाला कॅश पाहिजे. आणि बाहेर जाऊन जर कॅश घ्यायचं म्हणलं की डिपॉझिट पाहिजे 100 रुपये. तेव्हा जाऊन ते पण त्यांच्या इथं जाऊन जेव्हा तर आम्हाला 200 रुपये काढण्यासाठी 20 रुपये चार्जेस घेतलेले आहेत. हॅलो 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 माकडा 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 माकडा. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी संपूर्ण माकडाची माहिती बघायला भेटते. या ठिकाणी लिहिलेलं आहे लाल तोंडी माकड. परंतु आपण माकडाची काय लाल बघतो. चांगलं प्राण्यांतून काहीतरी चांगलं घेत जावं नाही तर माझीच लाल तोंडाची माकडं बना. पावसाचं वातावरण खतरनाक झालेलं आहे. मित्रांनो, आपण आतापर्यंत लई प्रकारचे माकडं बघितले आहेत. आता पुढं पण भरपूर माकडं. पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण चाललेलो आहोत काय सरपुध्यान सर्पोद्यान स्नेक पार्क बघायला चाललो. असा एक साप माझ्याकडे पण आहे. भाई परत सांग काय म्हणला तो. इथं क्रोकोडाईल. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी जाळीदार अजगर बिनविषारी अजगर आहे. त्या अजगराची साईज एवढी आहे. याच्यापेक्षा पण मोठा तो अजगर आहे. आणि या ठिकाणी जेवढे पण म्हातारी माणसं आले तर त्याला पैसे टाकते नवस पूर्ण व्हायसाठी. तोंड बघायचं प्रत्येकाला. नवस पूर्ण होतं, मी पण त्याला नवस बोलतो. सगळं त्याच्यापेक्षा बारका असत म्हणजे मांडी एवढा मोठा साप आहे तो. हॅलो भाई हॅलो 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 सबस्क्राईब कर. हॅलो आपले चॅनल कसं थांब त्यांचं मिलन होणार आहे आता. मिलन मित्रांनो, एका ठिकाणी तीन आले. शिव त्यांचा बाप आहे, ही त्याची बायको आहे, ही त्याचं पोरगा आहे. ते कुठं चाललंय का पाय झालं रस्ता बदलतो. यो विषारी नाग झालेला. विषारी नाही, इच्छाधारी नाही आहे मी. तर मित्रांनो, ही आहे माझी आयटम. आणि हिला मी माणसात आणण्यासाठी मी हिच्यासाठी काही पण करेन. आणि माझा जीव आहे हिचा मला
तो नागमणी त्यासाठी गिळलेला आहे ह्याने, त्याच्या पाठीमागं आहे तो विकीने गिळलेला आहे. मला त्याच्या कोणते घ्यायचं त्यासाठी अबे बस कर. नागमणी दे मला कोंबडी पाहिजे. कोंबडी आणा माझ्यासाठी. मेलेले कोंबड्या आणायची का फ्राय कोंबड्या आणायची? होय. मेलेलं नाही, फ्राय पाहिजे फ्राय. तू किती वर्ष जगतो माहित नाही. हे जे आहे ना हे 200 वर्ष जगतो. 200 वर्ष गिळणारे. मित्रांनो इतकं बेकार आळशी आहे की त्याला तिथून उठून हे त्याला तिथले मांस खाणं व्हाय नाही. मित्रांनो लाईफमध्ये मला एवढं मस्त राहायचं, एवढं स्वस्त राहायचं. त्यांना विचारतो एखादी जाळी शिल्लक आहे का, आणि त्याच्यात असाच झोपून राहणार. असे लोक टाकतात मला खायला. कामच करणार नाही मी. तुम्ही सबस्क्राईब करत नाही, मी काही दुसरं करणारच नाही. जाऊन झोपणार नाही फक्त. बाबू हा माझा भाव आहे, तर तुला भेट करून देतो. चल जा भाऊ फोटो काढ. जातो तिकडे फोटो काढायला. मला घेईन का देऊ? हा हमारे बराबरी का नाही हो अलेक्स ये भाई तिथं बघू शकतो एवढे मोठे पाहुणे रावळे आले. एवढे मोठे पाहुणे रावळे आले. तुला टाइम दिला पाहिजे. जेवढी बिनविषारी. अरे इथं गुतुडा झाला त्यांचा सोडवायचा. गाठी झाल्यात, गाठी सोडावं लागतील. 1760 आहेत तिथं सगळे अशी इकडून तिकडून आहे. आपण कसं पडतो बघा 4-5 किलो भरून. मित्रांनो या अशा घोरबडी खात. अरे 5-6 किलो भरेल ती. 5-6 किलो काही घोरबडी खात अशी. भागेलच भागेल का नाही मावशी? 4-5 किलोची घोरपड आहे ती. नियोजन लावतो का? इच्छा झाली एवढे इच्छाधारी नाग बघितले मित्रांनो. एवढा खतरनाक इच्छाधारी नाग. मित्रांनो हे बघा इच्छाधारी नाग. फोटो काढला का? घुसव जांड इच्छाधारी नाग. आपल्याला वाघ बघायचं. वाघ तुम्हाला मी वाघ अरे मीच वाघ आहे. मला बघ ना मी मोठा वाघ आहे. डरकाळी त्याला डरकाळी मी खिचत ठेवली. डरकाळी वाघाच्या मित्रांनो सांगा बरं वाघाच्या कशासारखं दिसतंय? चल इथं दिसतंय यार. सरळ ही काय इथं इथलं काढ. ओक ओक काय ना गोबाड आहे. गोबाड आहे. चल तुझे गोबाड. अरे कधी सांग मित्रांनो ह्याच्यात काय दिसत नाही पण मी सांगतो तुम्हाला तो जटवी आहे. फोटो टाकतो साईडला. आम्हाला दिसतोय त्यासाठी तुम्हाला पण इथे यावं लागेल. तेव्हा दिसणार आहे तुम्हाला. चिंचच्या चिंचचं झाड पण आहे का इकडे? लिंबाचं आहे. मित्रांनो तुमचं जर असं पैदल फिरणं होत नसेल तर या ठिकाणी अशा प्रकारच्या इलेक्ट्रिक व्हेकल आहेत. वाव मुलींना तुमच्यासाठी स्पेशल फळ आहे या ठिकाणी. अरे तुम्ही याच्यापासून पाहिजे तितक्या भारी भाज्या करून खाऊ शकता. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही घेऊन जावा. मी घरचा वाघ आणला होता. पाणी प्यायला आणला इकडं. चाला कर वाघा पाणी. मित्रांनो या ठिकाणी एक सिस्टीम भरपूर चांगली आहे. ती म्हणजे तुमच्याकडे जेवढ्या पण प्लॅस्टिकच्या बाटल्या त्या जर तुम्हाला घेऊन यायच्या असेल तर पर बाटली तुम्हाला 10 रुपये डिपॉझिट ठेवावं लागतं आणि मग इकडे बाटल्या घेऊन यायच्या. जेणेकरून या ठिकाणी कचरा खूप कमी बघायला भेटतो. हे एकमेकावर अस्वल यांची पिल्लं आईच्या पाठीवर बसून
त्याचा घाण विचाराचा माणूस राहिला का ते आईच्या पाठीवर बसून फिरतोय ते आणि मी एकामेका चढते काय काय बोलतो तू काय सांगतो ते एकामेका चढते याचा विचारच घालाय तू राहू दे तू लय मग घाण माणूस आहे. अरे इथून रांडू कशी वाटते ते. बारीक बघितलं मित्रांनो. एकदा काय झालं आमच्या दोघांची शर्यत लागली होती आमच्या वस्तीवर. आम्हाला एका माणसाने 2 म्हशी दिला. जो पटकन बादली भरून दूध पिळून आणीन तो जिंकला. तर असं झालं मी दूध पिळत होतो त्याला देते 4 साडाची मला देते 1 साडा. मग बघा तुम्ही काय दिली त्याला. हे पण ते कसं कळणार माझी दिसत नाही ह्याच्यात काय काय दिसणार तो पाय वर केला. थांब झूम करू दे थांब अजून थोडा वर कर म्हणून तो माती टाकीतोय देऊ मला अजून भाऊ तुझा आहे. मी काय म्हणतोय आपण काय करू आपले जेवढे ब्लॉगर हे क्लिअर दिसत नाही शाळेतलं कुत्र दाखवत म्हणून प्रांड काय घेऊ. मित्रांनो तुम्ही आता पाहिलेला तो मोठा लांडगा होता. लांडगा नाही मित्रांनो हो कुत्र्याचा जे जनावर होता जाणून ठेवलाय ओळख नाही नाही कुत्र नाही त्याच्या लांडगा आहे. तो सगळ्यात मोठा लांडगा आहे. कसला निवांत लागा रेड्यासारखा झोपलाय. सिरियसनेस कळा नाही इतक्याला मग त्याच्यासाठी माणसं आलं त्याला पाहुणचार करायचं कळत नाही घराच्या बाहेर निघाला. मित्रांनो आम्ही आता जस्ट सिंह बघितला त्याची एक मुवमेंट लोक एवढी खुश होतात पण बिचाऱ्या सिंहाची अख्खी लाईफ झंड झाली हे फक्त त्यालाच माहिती आहे. त्याची भावना कोण समजू शकत नाही. झंड झालेला आहेत त्याची झंड त्या नाराज आहेत. ह्यांच्यासारखी रे सगळ्यांसारखी ह्यांच्यासारखी असं बोल तू मला पॉईंट बंद करून भांडण होते ना आपली. बोलवा त्याला बोलवा बोला 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 भाई वाघाने बोलवलेले. दबक्या पावलान आली माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीने केली. कसं म्हणतो गाणं. एक नंबर. थँक्यू थँक्यू थँक्यू. भीक मागायला जातो काय. अरे खरंच भीक मागायला गेला. वाघ बघायसाठीचे प्रयत्न. अरे नहीं झूम करके देखने का है ना. 2-3 आहे की. ओके 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 अलीकडे मित्रांनो संपूर्ण झू बघून झालेला आहे. या झूची एकदम मेंटेनन्स एकदम चांगला आहे. मेंटेन काय म्हणतात चांगल्या प्रकारे मेंटेन करून ठेवलेले. जागोजाग पाणी पिण्याची नळ आहेत बाथरूम आहेत. मित्रांनो त्यांना माहिती फाटणार आहे याची म्हणून तो कार्यक्रम केला त्यांनी. चलून माझी एवढी जणी फाटत असते अजिबात नाही मित्रांनो. फाटलेली मला म्हणतोय मला भूक लागली जेवायचंय. त्या मागाकडे काय बघा माझ्याकडे बघा. त्याच्यात सांगणं गरजेचं नाही. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवीन ब्लॉग येतील तुम्हाला. अशा कसं तुम्हाला कसं वाटलं ते ब्लॉग मध्ये सांगा तुम्ही आता कमेंट मध्ये कारण की ह्याच्यापेक्षा खतर अजून ब्लॉग येणार आहे. चला मग भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.
आलं का पैसे उद्या बंद आहे काय छापायचं कुठं ना कुठं चालू आहे भाऊ लागतं शेवटी